भाग 22. शिवांगी आणि आत्या दोघीजणी आत्याच्या रूममध्ये येऊन बसल्या होत्या. आत्या शिवांगीला चिडवत होत्या. काल रात्रीचा डिनर एकदम भारी झाला असणार. आत्या नका चिडवू, मला लाज वाटते. दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवून शिवांगी लाजत म्हणाली. ओहो सुनबाई, तुला लाजताही येतं. खूप गोड दिसतेस. आत्या हसत तिच्याकडे पाहत म्हणाल्या. आत्या, शिवांगीने चेहऱ्यावरचा हात हटवून आत्याकडे पाहत म्हणाली. बरं नाही चिडवत. आत्या हसत म्हणाल्या. कालची संध्याकाळ कशी गेली? शॉपिंग केली ना मनसोक्त? त्याने विचारलं. शिवांगीने मॉलमध्ये झालेला इन्सिडेंटही सांगितला. हॉटेलमध्ये जे झालं तेही सांगितलं. काय नाव सांगितलं शिवांगी तू आता त्या मुलीचं? आत्या म्हणाल्या. अनाया, शिवांगी म्हणाली. बरं झालं तू चांगलंच उत्तर तिला दिलं. ऐकून अजिबात घेऊ नकोस. तू सरनोबत आहेस आणि सरनोबत कुणाचीही बदतमीजी सहन करून घेत नाहीत. बरोबर केलंस तू. ती अनाया जाम पोचलेली आहे. नक्कीच तिचा झालेला अपमानाचा बदला घेईल. आत्या म्हणाल्या. मलाही तेच वाटत आहे. इतक्या सहज ती काही माझी पाठ सोडणार नाही. आत्या, आता आमच्या लाईफमध्ये विलनची एंट्री झाली, तर ती विलन दुसरी तिसरी कुणी नाही तर यांची एक्स आहे. शिवांगीने तोंड वाकडं तिकडं करत म्हणाली. तिचा चेहरा पाहून आत्या हसू लागल्या. शिवांगी, ती जरी विलन असली ना तर तू हिरोईन आहेस. तुला तर माहीतच असेल ना की हिरोईन नेहमी विलनची वाट लावते. शेवटी हिरोही असतोच की हिरोईनच्या बाजूने. आत्या शिवांगीकडे पाहून म्हणाल्या. आत्या, तुमचा मुलगा प्लस भाचा विलनलाही लाजवेल असा आहे. हिरो प्लस विलन आहे ते मला अनुभव आहे ना. शिवांगी हुश करत म्हणाली. त्या दिवशी ती पळून गेली होती तेव्हा त्याने तिला वाड्यात आणली होती. बाप रे बाप, एक एक डायलॉग त्यांचे मला आत्ताही आठवत आहेत. हा हा हा, हे मात्र खरं बोललीस बघ तू. धैर्यशील विलनही आहे. त्याचं ते रूप खूप कमी लोकांना दिसतं आणि त्यातल्या त्यात तुलाही समजलं ते रूप आता. तुला जास्त नाही दिसणार. आता तुझं सत्य त्याला माहिती आहे. तेव्हा माहीत नव्हतं आणि तुमचा मॉलचा काय मॅटर झाला होता. खूप कन्फ्यूज झालं होतं. आत्या हसत म्हणाल्या. शिवांगीलाही ते आठवून हसू आले. आत्या, आता मी तरी काय करणार? त्यांनी तोंड झाकून ठेवलं होतं तर आता ते बोलत होते की मी त्यांना मारलं कारण त्यांनी माझा फेस पाहिला होता आणि मी नाही म्हणाले कारण मी त्यांना पाहिलंच नव्हतं. शिवांगी हसतच म्हणाली. आत्या म्हणाल्या. आत्या, काल रात्री आपल्याला बोलायला जमलं नाही. वरच्या रूममध्ये माई कुणाला जेवण घेऊन जातात? शिवांगीने कचरत विचारलं. हो सांगते. मलाही तुला याच विषयावर बोलायचं होतं. खूप मोठी स्टोरी आहे. तुला थोडक्यात सांगते. वरच्या रूममध्ये कोण आहे आणि का ते खाली येत नाही? आत्या म्हणाल्या आणि डोळे मिटून काही क्षण शांत बसल्या. आत्यांना असं पाहून शिवांगी म्हणाली. आत्या, जर तुम्हाला त्रास होत असेल तर प्लीज नका सांगू. नंतर कधीतरी सांगा. नाही शिवांगी, तूही आता या घरची सदस्य आहेस तर तुलाही समजलंच पाहिजे. असंही तुला एक ना एक दिवस समजणारच आहे. तर आता का नाही? आत्या म्हणाल्या. शिवांगी म्हणाली. शिवांगी, त्या रूममध्ये आमचे मोठे भाऊ संजय सरनोबत आहेत. श्रद्धाचे वडील. आत्याने खुलासा केला. आत्याचे बोलणे ऐकून शिवांगीला धक्काच बसला होता. आत्या, पण त्यांना असं रूममध्ये का ठेवलं आहे? ते खाली का येत नाहीत? शिवांगीने एकामागून एक असे प्रश्न विचारले. शिवांगीची रिॲक्शन स्वाभाविक होती. फॅमिलीमधल्या व्यक्तीबद्दल समजल्यावर तुला खूप प्रश्न पडले असतील, हो ना? आत्या शिवांगीकडे पाहत म्हणाल्या. तशी शिवांगीने मान हलवली. संजय दादा देवराज दादापेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत.
माईनंतर जर कुणाचे ऐकले जायचे तर ते होते संजय दादा. प्रेमळ, तितकाच रागीट, चुकीला माफी नाही, गुन्हेगाराला शिक्षा देताना त्यांचा हात कधीच थरथरला नाही. माझ्यावर तर ते वडिलांसारखे प्रेम करतात, पण हे प्रेम मी मिस करत आहे. आत्या बोलताना भावूक झाल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. आत्या रडू नका, सगळं काही ठीक होईल. शिवांगीने आत्याच्या हातावर हात ठेवत दिलासा देत म्हणाली. हं, तू म्हणालीस ना तर पक्का सगळं ठीक होईल. माझा विश्वास आहे देवावर, आत्या म्हणाल्या. हो, नक्कीच सगळं ठीक होईल आत्या. त्यांची अशी अवस्था का झाली आहे यामागे काही कारण असेल ना? शिवांगीने विचारलं. हो, खूप मोठं कारण आहे. दादाच्या अशा अवस्थेमागे रेखा वहिनी आहेत. त्यांनी या जगाचा निरोप घेतला, पण जाताना त्यांनी संजय दादांना छान अशी गोंडस मुलगी दिली, आत्या म्हणाल्या. श्रद्धाताई, शिवांगीने म्हटले. हं आत्या, रेखा वहिनी गेल्याचा धक्का त्याने इतका घेतला, त्याने स्वतःला रूममध्ये कोंडलं. तो त्याच्या रूममधून बाहेर पडला नाही. माईंनी, देवराजदादांनी आणि मी खूप समजावून सांगितलं, पण वहिनीच्या जाण्याचा धक्का त्याने इतका घेतला की तो शांत राहू लागला. आत्या बोलून पुन्हा शांत झाल्या. आत्या, काकी कशा काय गेल्या? शिवांगीने विचारलं. आत्याने काही क्षण डोळे बंद केले आणि लगेच उघडले. रेखा वहिनीला 9वा महिना सुरू होता. एक दिवस त्या आत्या बोलता बोलता पुन्हा थांबल्या. त्यांना तो दिवस आठवून अंगावर काटा आला. शिवांगीही समजून गेली की नक्कीच काहीतरी वाईट घडलं. आत्या, पुढे काय झालं? शिवांगीने विचारलं. एक दिवस त्या पायऱ्या उतरत असताना त्यांचा पाय घसरला आणि त्या गरंगळत पायऱ्यावरून खाली पडल्या. त्यांना खूप जास्त लागलं होतं. तातडीने आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. हॉस्पिटलमध्ये तातडीने ॲडमिट केलं. डॉक्टरांनी लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. 1 तासाने डॉक्टर बाहेर आले. डॉक्टरांनी मुलगी झाली असे सांगितले. आम्ही सगळेजण खूप जास्त खुश झालो होतो. पण पुढची बातमी ऐकून आनंदावर दुःखाचे सावट पडले. रेखा वहिनी बाळाला जन्म देऊन या जगातून निघून गेल्या होत्या. आत्यांना हे सांगताना खूप जास्त त्रास होत होता. आत्या, नका सांगू, नाही ऐकू शकत मी. शिवांगीच्या डोळ्यातून अश्रू आले. दादा ते ऐकून कोसळून गेला होता. त्याला कसलंच भान राहिलं नव्हतं. आघात झाला होता त्याच्या मनावर, आत्या शिवांगीकडे पाहत म्हणाल्या. आत्या, अचानक त्या कशा काय पडल्या? सगळे इतकी काळजी घेत असताना शिवांगीने पुन्हा विचारलं. शिवांगी, नजर आणि नियत प्रत्येकाची चांगली असते असं नाही. आपलेच लोक शत्रू असतात. आपल्या सुखाचे जरी आपण समोरच्याला आपले मानले ना, तरी समोरचा मनापासून आपल्याला मानतो का, हा एकदा विचार करावा. रेखा वहिनीच्या सुखाला नजर लागली होती. रेखा वहिनी आणि रत्ना वहिनी सख्या बहिणी आहेत. तुला तर माहितीच आहे. तुझ्या सासूने काय केलं ते. माईंनी एक निर्णय घेतला की रेखा वहिनीचे लग्न संजय दादाशी करायचं. संजय दादाही लग्नाला तयार झाले होते. त्यांनाही रेखा वहिनी आवडली होती. ठरल्याप्रमाणे पहिले देवराज आणि रत्ना वहिनीचे लग्न झाले आणि मग काही महिन्यांनी संजय दादा आणि रेखा वहिनीचे लग्न झाले. आत्या बोलून थांबल्या. अच्छा, म्हणजे दोघी वहिनी सख्या जावा आहेत तर. हे तर चांगलंच झालं ना शिवा. झालं चांगलंच, पण जेव्हा रेखा वहिनी मोठी सून म्हणून या घरात आली हे काही तुझ्या सासूला पटलं नव्हतं. पण सांगणार कुणाला? मोठी सून म्हणजे जबाबदाऱ्याही आल्याच आणि या जबाबदाऱ्या रेखा वहिनी अगदी चोख बजावत होत्या. इथेही एक ट्विस्ट आहे बरं का शिवांगी, आत्या शिवांगीच्या नजरेला नजर देत म्हणाल्या. म्हणजे? शिवांगीने विचारलं. आत्तापुरतं एवढं, आज रात्री सांगते. तुला पुढे काय झालं, तुझा नवरा येईल. तुला अख्खा वाडा शोधत बसेल, माझी बायको कुठे गेली म्हणून. आत्या हसत शिवांगीला चिडवत म्हणाल्या. आत्या, नका ना चिडू, शिवांगी लाजत म्हणाली. आत्या आवाज देत धैर्यशील आत आला. त्याला पाहून त्या दोघी त्यांच्याकडे पाहत राहिल्या.
तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा? आवडली असेल तर कथेला नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा भाग आपण लवकरच पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू